गणेशजी मेहर यांचं सुद्धा शुभागमन झालेलं आहे. सर्वांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती या. आपलं सुद्धा आम्ही या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. याचसाठी केला होता टास्क की शेवटचा दिवस गोड बाबा आणि आज तो दिवस उजाडलाय आणि हा क्षण मात्र इथे आपण अनुभवतोय. समीर, कशाप्रमाणे तुम्ही स्पर्धा एन्जॉय केली? खरोखरच आयोजकच एवढे खरं तर दिलखुलास असतील आणि या स्पर्धेसाठी त्यांनी घेतलेली जी मेहनत आहे तर आपण मजा करणारच आहोत ना. सर्व खेळाडूंनी जे ज्या पद्धतीने एन्जॉय केलं त्याच पद्धतीने आज संपूर्ण ऑफिशियल्स आणि पावसाळ्याला नुकताच भूषणजी पाटील यांचं ते शुभागमन झालेलं आहे. त्यांच्या वतीने आम्हाला पाहुण्यांच्या सन्मानासाठी सन्मानचिन्ह प्राप्त झालेले आहेत. वडवलीचे ज्येष्ठ समाजसेवक आहेत आणि त्यांच्या सोबतीला पावसाळ्याला त्यांचे सहकारी. चला एक विनंती असेल की दोन्ही टीमसाठी त्या टाळ्यांचा गजर असू द्या. एका बाजूला पावसाळ्याला आई गावदेवी स्पोर्ट नांदकर आणि दुसऱ्या बाजूला जय हनुमान चौदरपाडा. फायनल मॅच, बिग बॅटल एक मोठं बॅटल. कारण योगी सर, एका टीमनं या वर्षामध्ये आतापर्यंत 4 ट्रॉफी जिंकल्यात, एका टीमनं या वर्षामध्ये आतापर्यंत असोसिएशन मध्ये 2 जिंकल्यात. म्हणजे आता मात्र आपण इथून म्हणू शकतो की एकाच्या अकाउंटमध्ये 5 ट्रॉफी असतील आणि एकाच्या अकाउंटमध्ये 3 असतील. हेच आता मात्र आपण उल्लेख करू शकतोय. सुप्रिया वाकडे यांच्याकडून चौदरपाड्याच्या फलंदाजांना सुवर्ण संधी आहे. लागोपाठ 3 चौकारांसाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज. परंतु समीर, फायनल मॅच मध्ये अक्षय कोहली खेळत नाहीये. 1000 रुपयांचं पारितोषिक असेल. सलामीची जोडी देखील मैदानामध्ये एंटर झाली. होय, अक्षय कोहली मला वाटतं बाहेर आहे. इंजरीमुळे त्याला मुख्य सामन्यातून आता बाहेर व्हावं लागलं. सलामीची जोडी कुठल्या प्रकारचे चेंजेस नाही आणि चांगली बाब आहे. कारण पाहतोय की आपण ज्या जोडीकडून मात्र आपल्याला या ठिकाणी चांगली स्टार्ट मिळते आणि ती जोडी आता मात्र चेंजेस करण्याची काही आवश्यकता नाही आणि त्याच एंटेन आता मात्र या ठिकाणी जय हनुमान चौदरपाडा संघ या स्पर्धेमध्ये खेळला आहे. राम चौधरी आणि प्रतीक वाकडे हे दोन्ही सलामीवीर आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहा, मी अजूनही विनंती करतोय, तुम्ही आम्हाला 3 दिवस इथे मात्र चांगला सहकार्य दिलेला आहे. शेवटचा क्षण आहे, शेवटची मॅच आहे. कोणी पडदा पकडू नका, कारण पडदा ही आमची सीमारेषा आहे आणि त्याच्यामुळे कुठल्या प्रमाणे या स्पर्धेला गालबोट लागेल याची आपण तसं कर्तव्य करू, ते मत करू नका, कृत्य करू नका. अगदी बरोबर सांगितलं. कृपया आता ही विनंती आहे. अक्षय थेटे षटकाला सुरुवात करतोय. फायनल मॅच. ओ हो, पहिला बॉल आणि थोडासा खाली राहणारा चेंडू होता. ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न. पंचांचा लेग बाईकचा इशारा आणि पहिली धाव फायनल मॅच मध्ये लेग बाईकच्या स्वरूपामध्ये मिळते. राम आणि त्याच्या सोबतीला प्रतीक वाकडे. सलामीची जोडी मैदानामध्ये एंटर झाली आहे. चला आता चौदरपाडा गावाचे भरपूर या ठिकाणी चाहते आपल्याला पाहायला मिळतात. सरदार वाकडे यांच्याकडून पावशेकरला प्रत्येक 4 साठी आणि प्रत्येक 6 साठी 200 रुपयाचा पारितोषिक दिले जाणार आहे. चौदरपाड्याचे प्रेक्षक पडदा सोडा, कृपया मागे बसा. रुद्राजी वाकडे यांना विनंती, आता थोडं मॅनेज करा तिकडे. पडदा पकडून बसलेली जी मंडळी आहे बघा, तुमचेच प्रेक्षक आहेत. आणि मी मेहर इलोन बागवाला विनंती करतो की आपण आता प्लीज फोकस करा. संपूर्णकडे तुम्हाला आता याकडे पसरायचं आहे. चला आता मात्र तुम्ही स्पर्धेकडे फोकस करा मित्रांनो. हो, एनपीच्या डोक्यावर फटकाच चांगला पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावर चेंडू चाललाय दन दन करत बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धाबांसाठी चौकार. क्लास. आणि भूषण पाटील यांनी आता प्रेक्षकांसाठी आईवा झेलसाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज या ठिकाणी लावलेला आहे. आणि त्याचबरोबर शशिकांत केने यांच्याकडून सुद्धा 500 आहेत. म्हणजे एका झेलसाठी आता 1000 रुपये. प्रेक्षकांना देखील आता मालामाल होण्याची संधी आहे या फायनल मॅच मध्ये. म्हणजे सुपर संडे आणि काम 25 करण्याची वेळ आलेली आहे मित्रांनो. परंतु बाउंड्री लाईनच्या पलीकडे तो झेल पकडा. ओ, पुन्हा फटका हवेत केलाय. शतरक्षक चाललाय. साहिल जाधव होता आय थिंक. यस, जबरदस्त कट आणि पावशेकर पहिला धक्का लागला या ठिकाणी प्रत्येक वाकडेच्या रूपानं टीम जय हनुमान चौदरपाडा संघाला. बिग ब्लो, एक मोठा धक्का असेल कारण प्रतीकनं पूर्ण दिवसभर चांगला खेळ केला आणि या संपूर्ण स्पर्धेमध्ये तो चांगला खेळला. विकेट मिळाली आणि बघा, फलंदाज बाद झाल्यानंतर चौदरपाड्याच्या कॅप्टनला विनंती आहे की बॅटर लवकर आतमध्ये पाठवा, कारण सेकंड इनिंग मध्ये देखील नांदकर संघाची बॅटिंग येणं बाकी आहे. कृपया सर्वांनी कोऑपरेट करायचं. हो, निश्चितपणे करणं. आपलेच दोन्ही संघ आहेत आणि कुठल्या संघावरती अन्याय होणार नाही असं कोणी कृत्य करू नका. आणि नागपूरला सुद्धा एक विनंती असेल की मोठा फटका लागला किंवा विकेट्स मात्र जर आपण प्राप्त केली तर आपण एकत्र येऊ नका. आणि दरम्यान पावशेकर यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये संपूर्ण ज्या ट्रॉफीज आपण पाहत आहोत, पहिल्या क्रमांकापासून तर 3ऱ्या क्रमांकापर्यंत त्यांचे पुरस्कार देय सन्माननीय
मायरा एंटरप्राइजेसचे पोपरेटर मिस्टर राज पाटील, राज खंडू पाटील यांचे इथे शुभागमन झालेलं आहे. पटाकाच्या आतिषबाजीने त्यांचा हा स्वागत केला जातोय. मेहर 11 बापगाव संघाच्या वतीनं वेलकम राज पाटील, आपलं या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. मोठ्या संख्येने आज मान्यवर मंडळी आपल्याला बघायला मिळाली. थेटे तयार, थेटेचा बॉल पुन्हा हवेत आहे. कवरचा फील्डर डाऊन दी बॉल, वन मोर विकेट डाऊन. आणखी एक धक्का लागतोय नानकर टीमला. हा थेटे आहे, कधी काय करेल त्याची मात्र आपण प्रचिती देऊ शकणार नाही. पहिल्या चेंडूवरती जरूर त्याच्या अगेन्स्ट एक लेगबाच्या स्वरूपात धाव जोडली, त्याच्यानंतर चौकार पाला, परंतु तदनंतर बॅक टू बॅक 2 विकेट्स प्राप्त केले. सुरुवातीला प्रतीकला बाद केलं, त्याच्यानंतर पाहू शकाल या ठिकाणी पंकज वाकड्याचा मात्र माघारी चाललाय आणि आता मात्र गोलंदाज अक्षय थेटे जाऊन हॅट्रिक. न्यू बॅटर कॅप्टन कुणाल सुतार आलाय. आधीला थोडंसं वाचून ठेवलेलं आहे. इनिशियल ओव्हरमध्ये मात्र जरूर त्याला मात्र पाठवलं जाईल, परंतु इथे पॉवर प्लेमध्ये धावा येणे गरजेचे आहेत, परंतु तशाप्रमाणे खेळ झाला नाहीये. बुम बुम माट्यासाठी जरूर कॉम्प्लिमेंट्स आल्या होत्या, परंतु आज सबसेल तो फेल ठरला. शून्यावरती बाजून माघारी परतलाय. अक्षयसाठी सुद्धा मात्र कॉम्प्लिमेंट्स आलेले आहेत. अमर कोणकरच्या माध्यमातून बेस्ट ऑफ लक. हॅट्रिक बॉल, ओ सरळ पण लॉफ्ट थेट केलाय. अगदी मिड ऑफच्या डोक्यावर चेंडू वेगानं चाललाय. लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार. कुणाल आलाय आणि कॅप्टन कुणाल आज दिवसभर बॅटिंग करताना दिसला नाहीये, परंतु आता महत्वाच्या मॅच मध्ये कुणालला जरूर चांगली खेळी करावी लागणार आहे. स्वतः टीमचा लीडर आहे आणि त्याच्या नेतृत्वाखाली या वर्षामध्ये चांगली भरीव कामगिरी जय हनुमान चौदरपाडा संघानं केलेली आहे आणि त्याच्या बॅटमधून येतो हा चौकार. कारण आता या सेशन मध्ये योगी सर 30 धावा एक मोठी टोटल बनवू शकते 3 षटकांच्या मॅच मध्ये. हो निश्चितपणे, परंतु आपण समीर पाहतो की नेहमीच चर्चा पृथ्वीची करत असतो, आदित्यची करत असतो, विजय तरे असेल, पंकज असेल, परंतु कुणाल सुद्धा आपण विसरू शकणार नाहीये. कुणाल सुद्धा मात्र पाहू शकतो एक प्रॉपर बॅटर आहे आणि त्याच्याकडे तंत्र सुद्धा फटके सुद्धा आहेत आणि तो आता मात्र बाहेर काढतोय. चेंज ऑफ पेस पहा, हा तर मित्र म्हणेन की एक चांगला ब्रह्मास्त्र आहे अक्षय थेटेचा आणि या चेंडूवरती अनेक फलंदाजांना त्याने मात्र शांत केलेला आहे. काही प्रेक्षक सीमारेषेच्या आतमध्ये आहेत, त्यांना मी वारंवार विनंती करतोय की कृपया आपण बाउंड्रीच्या बाहेर व्हा. असं वाटते की चौदरपाडा गावातील विलाजी सुतार आहेत त्या ठिकाणी, असं वाटते. प्लीज पहा, आपण जास्त त्या ठिकाणी आतमध्ये पडद्याच्या आतमध्ये येण्याचा प्रयत्न करू नका. आणि ही गर्दी पहा, असं वाटतं की चौदरपाडा गावामध्ये आता एकही व्यक्ती नसेल की कारण सर्वच मात्र त्यांचे सपोर्टर आता मात्र आपल्याला छत्रपती शिवाजी क्रीडांगण देवरुंग बापगावरती पाहायला मिळत आहेत. जिथे जागा मिळेल तिथून मात्र या स्पर्धेचा या सामन्याचा आनंद घेत आहेत. आज गर्दी, कारण चर्चा आहे तो खर्च आहे समीर. हो नक्कीच, कारण एक मोठी स्पर्धा सरपंच उपसरपंच चषक बापगाव आणि ही स्पर्धा यशस्वीरित्या आता संपन्न होत असताना फायनल मॅच मध्ये तुम्ही सध्या आता साहिलचा वापर करण्यात आला. अक्षय कोळी टीम मध्ये नाही आणि त्याच्याचमुळे आता गोलंदाजी क्रमात थोडासा बदल होतोय. साहिलला सेकंड ओव्हर मध्ये गोलंदाजी मार्कवर आणले गेले. स्ट्रायकिंग एंडला बॅटर असेल रामने एकही बॉल फेस केलेला नाही आतापर्यंत. पहिल्या षटकात 9 धावा धावफलकावरती लागल्यात. हो निश्चितपणे, परंतु पहा नानकर संघ, तुम्हाला सुद्धा मी अनाउन्समेंट करतो की याच्यानंतर तुम्हालाच बॅटिंग करायची आहे. स्ट्रायकिंगला पाहू शकेल राम चौधरी. संपूर्ण षटक जर पाहिलं तर कुठेतरी नॉन स्ट्रायकिंग तो उभा राहिला आणि तो मात्र फायनल मॅचमध्ये पहिला चेंडू फेस करतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावफलकावरती 9 धावा लागल्या गेल्या. 2 विकेट्स मात्र इथे गमावले. हो, पहिल्या चेंडू पाहू शकेल साहिलने फुलटा जरूर हाताला आणि इथे मात्र विकेट्स धोक्यात राम चौधरीची. रनआउटच्या सुरुवात बाद झाला आहे. लागणारा तिसरा धक्का टीम चौदरपाडा संघाला. लागोपाठ विकेट वरती विकेट येतात आणि कदाचित आता आदित्यचं येणं मैदानामध्ये होतं आणि त्याच्याचमुळे रामनं देखील रेस घेतली. धाव घेण्याचा प्रयत्न त्याने केला. त्याला माहिती होतं की जर का इथून मी बाद जरी झालो तरी आदित्यचं येणं बाकी आहे आणि त्याच्याचमुळे तो निर्णय त्याने घेतला असावा. तिसरा धक्का लागलाय फायनल मॅच मध्ये. आणि आज आपण योगी सर सर्व मॅचेस बघितल्या जय हनुमान चौदरपाड्याच्या, ज्या बॅटिंग करत असताना सर्वच मॅचेस त्यांनी जिंकल्यात. रन संरक्षित करत असताना त्या मॅचेस त्यांनी जिंकल्यात आणि फायनल मॅच मध्ये त्यांच्या वाट्याला बॅटिंग आली. टॉस महत्वाचा होता. बघूया आता ती स्ट्रीक कायम ठेवणार की नानकर टीमनं पहिला दिवस गाजवला होता. स्पेशल अक्षय थेटेनं मला आठवतं की लागोपाठ 3 मॅन ऑफ द मॅचचे पुरस्कार घेतले होते. हो निश्चितपणे, परंतु समीर असंही कधी कधी होतो की ज्या लेंथवरती आपण पुढे वाटचाल करतो आणि जरूर तोच प्लॅन कुठेतरी मात्र कधी कधी फेल
ठरत असतो, परंतु इथे चौदरपाडा संघ आहे. लढण्यासाठी मात्र या संघाला ओळखला जातोय, फायटिंग करण्यासाठी या संघाला मात्र ओळखला जातो. आणि इथे सुद्धा मात्र पाहू शकतो चांगला टोटल ते उभा करू शकतात. आणि जर असे फटके जर आले तर सन्मानजनक धावसंख्या मात्र जरूर आपल्याला धाव फलक्यावरती पाहायला मिळू शकेल. हुक केला आणि चेंडू फाईन केलाय. 4 धावांसाठी चौकार. फटका हुक करत असताना बॉलला सरळ लॉंग लेगच्या पलीकडे पाठवले आणि हा चौकार महत्वपूर्ण होता. बॅटर कुणालच्या बॅटमधून येणारा हा दुसरा चौकार बघायला मिळतोय. एक अगदी सरळ बॅटनं अक्षय समोर स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड चौकार मारला आणि त्याच्यानंतर साहिल जाधवच्या विरुद्ध आखूट टप्प्याचा चेंडू होता त्याच्यावर हुक केलाय. मिस्टर अजय मात्र यांचं म्हणणं आहे की कुणाल सुतार अगदी कॅप्टन कूल आहे, त्यांच्यासाठी मात्र एक चांगली कमेंट्स त्यांनी मात्र पाठवलेले आहे. धन्यवाद म्हात्रे, आपलं सुद्धा आम्ही स्पर्धेच्या वतीने हार्दिक स्वागत करतो. परंतु फटका जबाब. 4 धावा तिथे जोडल्या गेल्या आणि या 4 धावांच्या सहाय्यानं 13 धावा धाफलक्यावरती आपल्याला पाहायला मिळतात. बारामजी मेहर यांची पहा दिवस रात्र स्पर्धेसाठी मेहनत आणि आज तो मेहनतीचा यश त्यांना मात्र प्राप्त झालेला आहे. आज पैसा वसूल झालाय जो खर्च त्याने स्पर्धेसाठी केला आहे. ओ स्विंग अँड मिस, जबरदस्त लेंथ, पूर्णपणे पाहू शकाल अगदी बाहेरच्या दिशेने निघणारा हा चेंडू. काटा बदलणारा बॉल होता, अगदी फुल्लर लेंथ होता. राउंड द विकेट ना. ओ ब्युटिफुल आउट स्विंगर. सोडू की आपण लेदर बॉल मूव्ह होताना पाहतोय तसा बॉल बाहेरच्या दिशेने मूव्ह होताना बघितला आपण साहिलचा. ओ शॉर्ट ऑफ लेन. आता पुन्हा आखूट टप्प्याचा चेंडू टाकलाय, परंतु आता क्षेत्ररक्षक आहेत. लॉंग लेगला फिल्डर सेट केल्यानंतर ही गोलंदाजी आता आपल्याला बघायला मिळते. एका धावेने स्कोर पुढे जाताना स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचते 14 या आकड्यावरती. दुसऱ्या षटकाचा खेळ मार्गस्थ आणि योगी सर आपण टोटल विषय टार्गेट 30 जर का इथून दिलं तर डेफिनेटली येणाऱ्या सत्रामध्ये फलंदाजी कठीण होणार आहे आणि एक ते मोठं टार्गेट बनू शकतं. त्याच्यामुळे तो पहिला इंटेंट ठेवावा लागेल फलंदाजांना. आणि त्याच जबाबदारीनं मात्र इथून आदित्य वाकडेला सुद्धा खेळ करावा लागेल, कारण हा पाठीचा कणा आहे चौदरपाडा संघाचा. हो फुलटॉस बॉटमॅनचा चांगला वापर केलाय, परंतु वाडिश लॉंगरवरती चांगला क्षेत्ररक्षण दुहेरीचा प्रयत्न जरूर केला आणि सहजपणे 2 धावा मात्र त्या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या आणि प्रत्येक धावेत आता मात्र टाळ्यांचा गजर आपल्याला पाहायला मिळतोय. फायनल मॅच जिंक गेली कोण, नानकर की चौदरपाडा. दोघांनाही विजेत्यांसारखे हे दोन्ही संघ आजवर खेळत आलेले आहेत, कारण नानकर टीमनं देखील 2 फायनल जिंकल्या त्या असोसिएशन मध्ये आणि नंबर 1 रँक करणारा संघ जे हनुमान चौदरपाडा तुम्ही पाहताय त्यांनी 4 फायनल आतापर्यंत जिंकलेले आहेत. म्हणजे विजेते कसे खेळतात, विजेते वेगळेपणाने खेळतात आणि ते वेगळेपण या दोन्ही टीमच्या खेळाडूंना माहिती आहे. म्हणजे 2 बलाढ्य संघामध्ये पॅनल आपण पाहत आहोत आणि जेव्हा 2 बलाढ्य संघ एकमेकांच्या अगेन्स्ट लढतायत ना, त्यावेळी प्रेक्षकांची ही गर्दी आपल्याला नेहमीच पाहायला मिळत असते आणि आज ती गर्दी या क्रीडांगणावरती पाहत आहोत. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. उद्भवलाय जबरदस्त फटका, पिकअप केलाय मिड विकेटच्या पलीकडे. A1 क्वालिटीचा हा वन साइड हिरोचा बॉम्ब ब्लास्ट. यस, ब्रँडेड सिक्सर. दर्जा या खेळाडूचा वेगळा आहे. हाय प्रोफाईल हा खेळाडू आहे, हाय स्टँडर्ड हा खेळाडू आहे, उच्च कोटीचा खेळाडू आहे आणि उच्च दर्जाचा त्याचा खेळ आहे. आणि आज ते पुन्हा फायनल मॅच मध्ये त्याने दाखवलाय. कडक शॉट अगेन्स्ट द टर्न एक्झिक्युशन पाहायला मिळालं. पीक करत असताना मिड विकेटच्या पलीकडे पाठवल्या बॉलला सरळ 6 धावांसाठी वन साइड हिरो ब्रँडेड सिक्सर. चांगल्या धाबा 2 षटकाच्या समाप्तीनंतर पाहायला मिळत आहेत आणि हा सिक्सर पहा, चेंडू जेवढा वेगाने आला त्यापेक्षा दुप्पट वेगाने चेंडूला मात्र बाहेर फेकून दिलाय. शशिकांत केने यांच्याकडून 500 आणि भूषणजी पाटील यांच्याकडून 500 रुपये प्रेक्षकांसाठी. आईवा झेल पकडा आणि माला मालवा. एक पकडा आणि 1000 रुपये कमवा. काय संकल्पना आहे या स्पर्धेमध्ये. आणि आता असं वाटतं की समीर आपण सुद्धा मात्र प्रेक्षक स्टँड मध्ये जाऊन राहिलो तर चांगलं ठरू शकेल. आणि चौकार षटकाराच्या हॅट्रिक साठी देखील भूषण पाटील यांनी 1000 रुपयांचं पारितोषिक लावलेलं आहे. वातावरण थोडंसं पाहतो की थंड आहे, परंतु शेअर मार्केट गरम झालं आणि बॅक टू बॅक 2 जरी मारले तरी सुद्धा 1000 रुपयाचं कॅश प्राइस. क्या बात आहे. भूषणजी पाटील जे वडवलीची समाजसेवक आहेत. तिसऱ्या षटकात सुरुवात करतोय गोलंदाज शुभम उर्फ सोनू. 22 ला 3 फलकावरती धाबा सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. फुल टॉस ऑनसला टर्न जरूर केलाय, परंतु गॅप शोधता आला नाही. स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती झेपावतोय तोपर्यंत एक धाव मात्र त्या ठिकाणी पूर्ण करण्याची संधी मिळाली आणि पुन्हा आता आधी वाकडे आलाय स्ट्रायकिंग एंडला. 23वा धाव फलकावरती योगी सर मोठ्या आता रणसंख्येकडे वाटचाल आहे, मोठं टार्गेट देण्याच्या तयारीमध्ये आहेत, कारण या सेशन मध्ये धावा बनवणं कठीण असतं. मला आठवतं की ज्या वेळेला नानकर संघ क्वालिफाय झाला त्यावेळेला अक्षयचा तो महत्वाचा सिक्सर आमनेकरांच्या डोळ्यांसमोर आजही असेल. बॉल हवेत आहे, आदित्यची विकेट धोक्यात, पकडलाय जेल. समाप्त होतो आदित्यचा खेळ. विकेटचा पतन.
जरूर आहे. आधी वाकडीसाठी एक पारितोषिक आलं होतं, परंतु ते आता मात्र अनाउन्समेंट गेलं नाही तर बरं होईल. आणि हे पारितोषिक एस एस स्पोर्टचे पुरस्कर्ते मिस्टर सोपान तिसकर यांच्याकडून लावण्यात आलं होतं, परंतु फलंदाज बाद झालाय. आधी वाकडे जास्त वेळ खेळपट्टीवरती टिकू शकला नाहीये, परंतु सोपानजी तिसकर यांच्याकडून मात्र स्पर्धेमध्ये आम्हाला चांगलं योगदान प्राप्त झालेलं आहे. त्यांच्या वतीने आपल्याला आकर्षक बॅट देण्यात आलेली आहे. उत्कृष्ट फलंदाजाला ते आपण बॅट देणार आहोत आणि या फटक्याला पहा उंची जास्त मिळाली आणि अगदी सॉफ्ट डिस्मिसल. मोठा धक्का इथे लागला टीम जय हनुमान चौदरपाडा संघाला. अगदी बरोबर आहे. आणि नवीन बॅटर आता मैदानामध्ये विजू विजू गोलंदाजी करताना आपण त्याला बऱ्याचदा पाहिलं, परंतु आता फलंदाजीची जबाबदारी या फायनलच्या महत्वाच्या सामन्यामध्ये आता त्याच्यावरती आलेली आहे. कुणाल नॉसेकिंग एंडला तर इथून एक्झॅक्टली विजूचा गेम प्लॅन आणि विजूच्या बॅटमधून एखादा मोठा फटका बघायला मिळेल का? धाव फलकावरती धावा 23 पलटवार करण्याचा प्रयत्न सोनू करतोय. सोनूला माहिती आहे की इथून आता कमीत कमी धावांचं षटक टाकावं लागेल, तेव्हा या मॅच मध्ये आपला संघ कमबॅक करेल आणि तो प्रयत्न आता त्याने केलेला आहे. 4 बोला दोन्ही शिल्लक आहेत या पहिल्या डाबातील. प्लीज जास्त वेळ आपण घेऊ नका. जी रिदम तुम्ही प्राप्त केलेली आहे ती रिदम तोडू नका. आणि विजू फक्त गोलंदाज नाही आहे समीर, कारण त्याची आपण आजवर या सत्रामध्ये बॅटिंग सुद्धा चांगल्या प्रमाणात पाहिलेली आहे. चौकार षटकार तो मारू शकतोय, परंतु तो आता मात्र इथूनच स्ट्राईक रोटेट करेल की कुणाला मात्र स्ट्रायकिंगला तो घेऊन येणार, की पहिल्या चेंडूपासून आता इथून आक्रमणाला तो सुरुवात करणार. हो, फुल टॉस होता, गॅपमध्ये चेंडू ढकललाय, पॉइंटला मिस्टेक घडली गेली, सिंगल धाव कंप्लीट. रेस सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये आणि तदनंतर 2 धावा कंप्लीट, 3दा प्रयत्न होतोय आणि पाहता पाहता दिवसा ढवळ्या या ठिकाणी धावा चोरल्या जात आहेत. अगदी बरोबर, सेन्सिबल क्रिकेट. हलक्या हाताने फक्त गॅपमध्ये चेंडूला ढकललं आणि हे क्रीडांगण भरपूर मोठं आहे. एकदा का जर का तुम्ही गॅपमध्ये चेंडूला पाठवलं तर सहजगत्या तुम्ही 2 धावा बनवू शकता. आणि जरूर तेच केलं, फिल्डरपासून थोडंसं दूर खेळला आणि 3 धावा त्याच ठिकाणी पूर्ण केल्या जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. विकेटच्या मध्ये दोघेही बॅटर चांगले धावताना आपण बघितले आणि या 3 धावांनी स्कोर पुढे गेला धाव फलकावरती. 26 धावा. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट. सोनूचा हवेत पूल करण्याचा प्रयत्न. एकदा इथे मिळाली आहे सेकंडचा कॉल. पुन्हा एकदा अक्षय झपाटल्या बॉलवर धावबाची संधी असेल आणि आता 2 धावा बघता बघता त्या ठिकाणी पूर्ण केल्या जात आहेत. मागच्या 2 बॉलवर 5 धावा योगी सर आलेले आहेत. जबरदस्त धावतायत आणि अशा सिच्युएशन मध्ये या प्रमाणे तुम्ही धाबा जोडल्या तर अति उत्तम मित्र म्हणेन. परंतु हे दृश्य पहा, संधी होती परंतु फेकी थोडीशी रॉंग ऑन आल्याने त्याच्यामुळे पाहतो की कुणाल त्या 2 धाबा इथे मात्र एक्झॅक्टली पूर्ण केल्या गेल्या. आणि समीर आता मित्र म्हणे की फायनलमध्ये लढण्यासाठी धाबा इथे उभारलेल्या आहेत. चौदरपाडा संघाने 28 धाबा धाव फलक्यावरती लागल्या गेल्या. अगदी बरोबर, कारण गोलंदाजी अटॅक जबरदस्त पाहायला मिळाला आज जय हनुमान चौदरपाड्याचा. आणि महत्वाचं म्हणजे की हे जे सत्र आहे की इथे बॅटिंग करणं थोडंसं कठीण आहे, धावा वेगानं बनवणं कठीण आहे. सोनू पुढचा बॉल, कुणाल समोर, उडवदाय बॉल, हेलिकॉप्टरचा अंदाज, परंतु बॉल तो थेट मिड विकेटला अक्षय थेटेकडे झेल पकडतोय आणि याचबरोबर विकेटचं पतन. थोडंसं फटक्या हवेत खेळण्याचा प्रयत्न जरूर केला, परंतु जास्त वेळ तो हवेत राहिला आणि त्याच्यामुळे पाहतो की आज सहजसोपा झेल अक्षय थेटेसाठी राहिला आणि पावसाळ्यात आणि सहजपणे तो मात्र झेल तिथे संपन्न केला. आणि पावसाळ्याला कॅप्टन कुणाल सुतार आता मात्र पावसाळ्यात दगावच्या दिशेने चाललाय. हेलिकॉप्टर उडवायचा प्रयत्न होता, परंतु तो मैदानाच्या आतमध्ये लँडिंग झाला. न्यू बॅटर उत्तम आलाय. अजून पाहिलं तर या डाबातील चेंडू जर आपण पाहिले तर शिल्लक असतील 1 आणि शेवटचा बॉल आता मात्र फेस करेल या ठिकाणी फलंदाज उत्तम. वातावरण पाहतो की थोडासा चेंजेस पाहायला मिळतो आणि आता मात्र युट्यूबवरती या प्रेक्षकांची मात्र भरपूर संख्येने आता मात्र या ठिकाणी आमच्या समेत जोडले जात आहेत. सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत. आणि इथे पाहू शकाल या ठिकाणी मॅजिकल विजूसाठी मात्र चांगली कमेंट्स आपल्याला पाहायला मिळाली. लास्ट टू गो, लास्ट बॉल या पहिल्या डाबातील. चांगला चेंडू आपण पाहतोय. अचानक मात्र चेंडूने उचली प्राप्त घेतली आणि त्याच्यानंतर पाहू शकाल कुठल्या प्रमाणात सोडून मात्र शेवटच्या बॉलवरती धाव खर्च गेलेली नाहीये. म्हणजे 3 षटकांचा केली ते मात्र संपन्न झाला आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर 28 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 29 धावांचं लक्ष असेल ही फायनलची ट्रॉफी जिंकण्यासाठी आई गावदेवी नानकर संघासाठी. चला लगेचच विनंती असेल चौदरपाडा संघाला की आपलं क्षेत्ररक्षण आपण लावून घ्या आणि नानकर टीम आपल्याला विनंती करतो की लवकरात लवकर आपण सलामीची जोडी एंटर करा. टार्गेट मेहर 11 बाबगावतील सर्व खेळाडू आता मात्र पूर्णपणे स्पर्धेकडे फोकस करतायत. आज चांगली कामगिरी स्पर्धेच्या माध्यमातून त्याच्याकडून पाहायला मिळाली.
आणि तदनंतर पाहू शकाल या ठिकाणी या सूत्रपडा संघाचा खेमा तुम्ही पाहू शकाल मैदानाकडे जरूर ते वाटचाल करतायत. परंतु कुठल्या प्रकारचा विलंब आपण घ्यायचा नाही, वेळ घ्यायचा नाही, लगेच आपण मैदानाच्या आतमध्ये एंट्री करायची आहे. म्हणजे असं वाटतं की समीर आपण ज्या ठिकाणी बसलेलो आहोत अगदी आपल्या डाव्या बाजूला संपूर्ण चौदरपाडा संघातील सपोर्टर आपल्याला पाहायला मिळतात आणि आपल्या उजव्या बाजूला जे आपण ते प्रेक्षक वर्ग पाहतोय नानकर संघाचे जे सर्व पाठीराखे आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि संपूर्ण हे दर्दी प्रेक्षक अगदी रॅलिंगच्या पलीकडे मात्र पाहू शकाल उभे राहून कोणी बसून या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. हे दृश्य पहा. जांभया सुद्धा देत आहेत. काही सायंकाळचं सत्र झालेलं ब्रेकफास्टची वेळ झालेली आहे, चाय नाश्त्याची वेळ झालेली आहे. प्रेक्षक आणि प्रेक्षकच पाहायला मिळत आहेत आणि नेहमीच आपण उल्लेख करतो की या क्रीडांगणावरती कोणतीही स्पर्धा असू द्या प्रेक्षकाची गर्दी आपल्याला अशाच प्रमाणे पाहायला मिळत असते. आणि पाहू शकाल या ठिकाणी अजून एखादा संघ मात्र इथे दाखल झाला आहे या स्पर्धेचा ते आनंद घेण्यासाठी, कारण इथून आता एंट्री तर तुम्हाला मिळणार नाहीये. वेले गावातील वेले संघातील ते खेळाडू आहेत. मिस्टर मनीष यांना तुम्ही पाहू शकाल ऑन स्क्रीनवरती सध्या ते अगदी करण मेहरांची मित्र आहेत. बॉबी यांना सुद्धा तुम्ही पाहू शकाल. चला जाऊया आता मात्र आपण या ठिकाणी धावांचा पाठलाग कशा रीतीने केला जाणार. 18 चेंडू अर्थात 3 षटकांमध्ये 29 धावांचा लक्ष आता मात्र या ठिकाणी कंप्लीट करायचं आहे आणि सध्या पाहू शकाल ड्रोनच्या माध्यमातून हे सर्व चित्र कॅप्चर केले जात आहेत. परंतु हा ड्रोन तर आमच्या ग्रामीण टेनिस क्रिकेटचा नाहीये. कॅमेरामॅन जरूर त्या ड्रोन कॅमच्या साहाय्याने हे सर्व क्षणक चित्र टिपून ठेवतायत आणि जरुरी आठवणी योगी सर फार महत्त्वाच्या असतात. मेमरीज साठवून ठेवणं आणि त्या मेमरीज आज बनवत असताना भूषण पाटील यांच्याकडून ते पारितोषिक कंटिन्यू असेल फलंदाजांना. नांदकरच्याही बॅटर्सना ते पारितोषिक असणार आहे. मॅच ऑन, गेम ऑन. सेकंड इनिंग पहिला बॉल ऑन साईडला ड्रॅग करण्याचा प्रयत्न फोर्स करायचा होता, जास्त ताकदीनं खेळण्याचा प्रयत्न केला होता थेटेनं. अक्षयच्या सोबतीला बॅटर अंकित दळवीला तुम्ही बघतायत. आता सलामी वीरांमध्ये थोडं बदल केलं मागच्या मॅच पासून. जरूर मागच्या सामन्यामध्ये देखील अंकित आणि अक्षयला ओपनिंगला पाहिलं होतं. मोरेश्वर 3ऱ्या क्रमांकावर आला आणि फायनल मॅच मध्ये देखील अंकित अक्षयच्या सोबतीनं ॲज अ ओपनर बॅटिंग करण्यासाठी आला. एका धावेने वैयक्तिक अकाउंट ओपन करतो आणि संघाचं देखील खातं उघडत असताना टार्गेट या ठिकाणी 29 पार करायचं आहे. हो जरूर, कारण सेमीफायनलचा आपण जो सामना पाहिला त्यावेळी अक्षय तेटी थोडंसं लवकर बाद झाला आणि त्याच्यानंतर मोरेश्वरला आपण पाहिला अंकितच्या सोबतीला. परंतु ही फायनलची मॅच आदित्य वाकडेने सुरुवात जरूर केली गोलंदाजीला आणि या पहिल्या चेंडूवरती सिंगल धाव या ठिकाणी खर्च केली. पहा कॉम्बॉक्स समोर जे प्रेक्षक आहेत चिमूड आहेत त्यांना विनंती करतो की आपण थोडंसं आपण बाजूला व्हायचं आहे. आणि दरम्यान या ठिकाणी पाहू शकाल ज्यांची आपण या ठिकाणी या स्पर्धेमध्ये आतुरतेने वाट पाहत होतो युवा निधी युवकांचे प्रेरणास्थान सन्माननीय दयानंद चोरगे साहेबांचे लाडके सुपुत्र सन्माननीय वीरेंद्र चोरगे साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. वेल आज युवकांचे ताईत म्हणून आता मात्र या ठिकाणी या विभागामध्ये उदयास आलेले आहेत सन्माननीय वीरेंद्रदादा चोरगे. आपलं मनापासून हार्दिक स्वागत. आज खरं तर मोठ्या संख्येने मान्यवर मंडळी आपल्याला या स्पर्धेला भेट देताना आपण पाहतो आणि फटाक्यांच्या आतषबाजीने सन्माननीय वीरेंद्रदादा चोरगे साहेबांच्या या ठिकाणी या स्पर्धेमध्ये आपण स्वागत करत आहोत. चला आदित्य राईट आर्म राऊंड द विकेट सामना करेल बॅटर अंकित दळवी. ओ परफेक्ट यॉर्कर, बचावात्मक फटका इथे खेळण्यास भाग पाडलाय. परफेक्ट यॉर्कर हा बॉल आपल्याला बघायला मिळाला आणि एका धावेने स्कोर आता पुढे गेले दोन्ही आकड्यावरती. दोन्ही बॅटरनं एकेका धावेनं स्वतःचा अकाउंट ओपन केलेला आहे.
प्रत्येक ओव्हर मागे योगी सर जवळपास 10 धावा या ठिकाणी तुम्हाला जोडाव्या लागतील फायनल सामना जिंकण्याकरिता. आणि या क्लॅबनेमध्ये एवढं सोपं राहणार नाहीये. जर तुम्ही सिंगल डबलला जरूर प्राधान्य दिलं पाहिजे, परंतु तुम्हाला अधूनमधून एखाद दुसरा मोठा फटका सुद्धा मात्र इथून केलावा लागेल आणि तो प्रयत्न अक्षय थेटे इथे मात्र करणार का? हो हो, पावशिकाला अगदी हुक करण्याचा प्रयत्न होता, फ्लाइंग स्वीप करायचं होतं, स्वतःवरती नाराज जरूर आहे, परंतु समोर आदित्य वाकडे आहे. समीर, हा बॅटल मात्र एक्झॅक्टली चांगल्या प्रमाणात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. बेस्ट वर्सेस बेस्ट. डेफिनेटली ज्या वेळेला दोन चांगले खेळाडू एकमेकांच्या समोर असतात ना, त्यावेळेला युद्ध मोठं होतं, संघर्ष मोठं होतं आणि तो संघर्ष बघण्याची मजा एक वेगळी असते. डेफिनेटली प्रेक्षकांना देखील तो संघर्ष आता इथून बघायचा आहे. दोन्ही संघ एका ताकदीचे पाहायला मिळत आहेत या स्पर्धेच्या अंतिम सामन्यामध्ये. हो, पुन्हा तोच फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय आणि इथे मात्र हवेत गेला विजोत्तर चेंडू खाली 1-2 आणि तिसऱ्या प्रयत्नामध्ये आज जेल पकडलाय का? हरकत नाही, कितव्या प्रयत्नामध्ये पकडलाय त्याला महत्व नाहीये. फलंदाज बाद झालाय, याला फार महत्व आहे. आणि पहिला धक्का लागत असताना आई गावदेवी नांदकर संघाला अक्षय रूपानं धक्का. बिग विकेट, बिग ब्लो फॉर द टीम गावदेवी स्पोर्ट नांदकर. वॉरियर ऑफ नांदकर या फायनल मॅच मध्ये त्याचा लढाऊपणा आपल्याला कमी या ठिकाणी नक्कीच बघायला मिळाला. आणि नवीन बॅटर आता मोरेश्वर सुतार मैदानामध्ये एंटर होतोय. आदित्य वाकडे पुन्हा एकदा या ठिकाणी जबरदस्त कामगिरी करत असताना वन साइड हिरो. आणि हा रिप्ले पहा. हो, एक्झॅक्टली नजर चांगली आहे माझी असंच म्हणावं लागेल. परफेक्टली तिसऱ्या प्रयत्नामध्ये तो झेल पकडलाय. म्हणजे म्हणू शकतो या स्पर्धेमध्ये विजयी जिथे हात लावला तिथे मात्र सोनं तयार केलं. आणि पहा, बॅकअपसाठी उत्तम होती, कारण त्याला माहिती की जर चेंडू निसटला तर आपण रिले जेल सुद्धा पकडू शकतोय. अशा प्रमाणे बॅकअप दिलं पाहिजे समीर. हो, प्रत्येकाला आयुष्यामध्ये जर कोणी पुढे जात असेल तर त्याला बॅकअप मिळणं गरजेचं आहे. एखादा संघ बॅकफुटला राहत असेल तर त्याला बॅकअप मिळणं गरजेचं आहे. जसा 7 स्टार कमिटीला आमच्या वीरेंद्र चोरगे यांचा चांगला बॅकअप मिळत असतो. पुन्हा एकदा आदित्य मोरेश्वर आल्या आल्या इम्प्रोवाइज क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न. आणखी एक डॉट बॉल आणि जसे डॉट बॉल येतात टाळ्यांचा गजर होतोय चौधरपाडा संघासाठी, कारण या फायनल मॅच मध्ये त्यांचं पारडं आता थोडंसं जड दिसू लागलेलं आहे. हो, निश्चितपणे समीर, ज्या प्रमाणात आदित्यने मात्र स्पेल हाताळलाय, पॉवर प्ले मध्ये आतापर्यंत एकही चौकार नाहीये, एकही षटकार नाहीये आणि धाव फलकावरती धावा आतापर्यंत पाहतोय फक्त 2. म्हणजे याचा अर्थ वीरेंद्र चोरगे साहेबांची एंट्री लेट झाली, परंतु थेट झाली असं म्हणायला हरकत नाहीये. लास्ट गो, शेवटचा बॉल. ओ, हा चेंडू सुद्धा खाली राहिलाय आणि हा जल्लोष पहा चौधरपाडाकरांचा. एकदा आपण देऊया घोषणा, छत्रपती शिवाजी महाराज की जय बजरंग बली. क्या बात आहे. भरपूर संख्येने आहेत समीर. जरूर जरूर, हा जल्लोष आज दोन्ही संघाच्या पाठीराख्यांचा तुम्हाला बघायला मिळालेला आहे. जबरदस्त क्रिकेट आणि खऱ्या अर्थानं बालरामजी मेहर यांनी घेतलेले जे कष्ट होते योगी सर, ते आज कुठेतरी कष्ट मी म्हणेल फळास आलेले आहेत, कारण ही स्पर्धा यशस्वी झाली आहे. मग आता येथे जमलेल्या प्रेक्षकांना टाळ्यांमध्ये कंजूशी करायला नको. आणि पहा, जर जिथे वीरेंद्र चोरगे असतील तिथे योगेश पाटील यांची कशी अनुपस्थिती राहील, त्यांचं झालं शुभ आगमन आणि त्यांचं करूया आपण स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. मान्यवरांची मांदियाळी आज खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये बघायला मिळाली. फार मोठ्या संख्येने मान्यवर पाहुणे या स्पर्धेला सदिच्छा भेट देताना आपण बघतो आणि जवळजवळ आता हे शेवटचं सत्र सुरू आहे तरी देखील पाहुणे येत आहेत, सुरू आहेत, येत राहतील. हा प्रेम आहे. अजूनही स्पर्धा संपलेली नाहीये, परंतु मी चौधरपाडा संघाला शेवटची वॉर्निंग देतोय. प्रतीक, आपण खेळायला सुरुवात करायची आहे. चला, कुठल्याही प्रकारचं असं कृत्य करू नका की त्याच्यामुळे गालबोट लागेल या स्पर्धेला. 12 चेंडू शिल्लक आणि इथे मात्र अंकितला सुद्धा बीट केलाय. हो हो समीर, या दुसऱ्या इनिंगचा आपण विचार केला, डॉट पर्सेंटेज जास्त पाहतोय. आणि महत्वाचं म्हणजे विकेट ना आता त्याचा रंग दाखवलाय. जसं वातावरणामध्ये दमटपणा आलाय, विकेटवर बॉल खाली बसतोय, स्पंजी बाउन्स होता तो आता दिसत नाहीये. परंतु इथे आता काहीतरी वेगळं करावं लागेल. फलंदाजांना मात्र आपल्या खेळामध्ये बदल करावा लागेल, कारण बदल होणं ही काळाची गरज आहे. हो, रिबसचे फटके सुद्धा बाहेर निघालेत. अल्टी पलटी पलटी अल्टी दोन्ही फटके काढले जात आहेत भात्यातून, परंतु यश प्राप्त होत नाहीये. प्रतीक वाकडे, प्रिन्स ऑफ चौधरपाडा ऑन फायर नाव. अंकित दळवी थोडासा अस्वस्थ वाटत होता पहिल्या दिवसामध्ये, परंतु आज त्याला बढती मिळाली आणि त्याचं खेळणं मैदानाच्या आतमध्ये फार महत्वाचं, कारण दोन्ही लेफ्ट आर्मर चौधरपाडाकडे दोन्ही लेफ्ट आर्मर आहेत. प्रतीक वाकडे, ओ उडव द्या बॉल, ऑन साइडला बॉल हवेत आहे, डाऊन दी बॉल कॅप्टन, पकडलाय जेल. फलंदाज बाद अंकित दळवी
परंतु इथून आता मला दृश्य असं दिसते की समीर कुठेतरी अक्षय कोहलीचं न खेळणं नानकर संघाला मात्र मागात पडलाय. हो डेफिनेटली, कारण अक्षय कोहलीनं एक सामना मला आठवतो की गोल्डन षटकारानं जिंकून दिला होता आणि बऱ्याच मॅचेस मध्ये त्यानं इकॉनॉमिकल गोलंदाजी केली होती आणि महत्वाच्या सामन्यामध्ये त्याचं संघामध्ये नसणं संघासाठी फार मोठं नुकसान. हो निश्चितपणे मला अजूनही आठवतं की मागच्या वर्षी पवनपुत्र पिछे संघाची स्पर्धा गोल्डन सिक्सरची आवश्यकता आणि तो सिक्सर अक्षय कोहलीच्या बॅटमध्ये पाहिला होता. म्हणजे अनेक असे सामने आहेत की कोहलीने स्वतःच्या स्वबलावरती जिंकून दिलेले आहेत, परंतु आज तो संघामध्ये नाहीये. नवी फलंदाज संकेत दळवी आलाय संघाला सावरण्यासाठी आणि सावरावं लागेल. 2ला 2 धक्के 1.3 षटकाचा केली ते मात्र संपन्न झालेलं आहे. अजूनही पाहिलं तर 9 चेंडूचा खेळ येणं बाकी आणि विजयासाठी मात्र इथून विचार केला तर 9 मध्ये 27 धाबा. जरूर जरूर. आता इथून 12-27 इक्वेशन बऱ्याचदा वाचवलं आज. 3 मॅचेस मध्ये सेम इक्वेशन वाचवलं आणि तोच प्रतीक वाकडे पुन्हा एकदा गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतो. एक मेडन षटक आज त्याच्या नावी राहिले. चला खेळ आपण या ठिकाणी कंटिन्यू सुरू ठेवायचा आहे. आता संकेत दलवी आता मात्र आपल्या टीमसाठी चांगले संकेत देणार का? दाबा लागतील फायनलची मॅच. परंतु प्रत्येक वाकडे सांगतोय हम भी किसी से कम नाहीये. चेंडू पूर्णपणे सबमरीन डिलिव्हरी ज्याप्रमाणे आपण म्हणतोय पूर्णपणे खाली राहत आहेत की आता मात्र खाली राहणार. या सामन्याच्या अनुषंगानं गावदेवी विस्फोट नानकर. पाणबुडी जशी पाण्यातून खालून जात असते आणि तसेच बॉल अगदी त्या ठिकाणी निघत असतात ना पाणबुडी सारखेच, परंतु हे बॉल फलंदाजांना अपेक्षितच नव्हते. ओहो हिटमॅन संकेत आहे आणि त्यानं पाठवला बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. येतोय सिक्सर. सामना संपला नाहीये. चांगला संकेत देतो या ठिकाणी. याच फटक्याची मात्र कुठेतरी नानकर संघाला आवश्यकता होती आणि तो फकीर फटका संकेत दलवीच्या बॅटमधून निघाला. येणारे शेवटचे 7 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक. 21 धाब्यांची आवश्यकता म्हणजे हा चेंडू फार नेण्याक राहणार आहे. बॅटच्या स्लॉट मध्ये चेंडू होता आणि त्याला पाठवलाय मिड विकेटच्या प्लॉट मध्ये. नाही, संकेत असा खेळाडू आहे की त्याला कोणत्या वेळेमध्ये तुम्ही बॅटिंग साठी उतरवा. म्हणजे ताकद- तुमचं असं म्हणणे की उनके सामने ना दबा काम करती ना हवा काम करती. बिलकुल खतरनाक बल्लेबाज आणि तो खतरनाक रूप धारण केलाय. धाव फलकावरती 8 धावा. ओहो यावेळेला पुन्हा एकदा ऑन साइडला त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता. धाव घेण्याचा प्रयत्न राहिला आणि लेग बाईटच्या स्वरूपामध्ये ते धाव मिळते 1 आणि याचबरोबर 2 षटकांचा खेळ देखील संपन्न झाला आणि फक्त 9 धावा या धाव फलकावरती लागल्यात. शेवटचे 6 बॉल सामना जिंकण्याकरिता 20 धावांची गरज. नाही आपण म्हणतो की एखाद्या व्यक्तीला ज्या व्यसनाची लत लागते ती लत कधी सुटत नसते आणि आज आपण जर विचार केला छोटेपडा संघाचा जर या सीझनमध्ये फायनल खेळण्याची त्यांना लत लागलेली आहे आणि फायनल जिंकण्याची सुद्धा मात्र त्यांना नशा आहे आणि ते आता मात्र नशा मुक्ती आता मात्र इथे नानकर संघ करणार का आता प्रश्न होतोय. 6 चेंडू आणि विजयासाठी इथून समीर 20 धाब्यांची आवश्यकता म्हणजे इथून तुम्हाला कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळावं लागेल. आणि आपण जर पाहिलं तर असं नाही की क्षमता नाही आहे, दोघांकडे ती क्षमता आहे, परंतु आता मात्र फक्त कागदावरती नाव किती मोठं आहे याला महत्व नाहीये. आणि संकेतनं अनेकदा असं करूनही दाखवलेलं आहे ना. अनेकदा शेवटच्या बॉलवर षटकार मारून शेवटच्या काही चेंडूंमध्ये मॅच फिनिश करून दिली आहे नानकरकरांना, परंतु पुन्हा आज तो कारनामा तो करणार का? विजू तरे आलाय बॉलिंग मार्कवर. ओ हो मॅजिकल विजू तरे. जसा मात्र विजूला मात्र हा नाव पडला गेला तिथून त्याच्या खेळामध्ये भरपूर चेंजेस आपण पाहिलं. 6 बॉल पहिला चेंडू सरळ बॅट लॉफ केला. लॉंग ऑनवरती क्षेत्ररक्षक तैनात आदित्य बाकडे फील्ड करतोय. दुहेरीचा प्रयत्न धोका असेल धाब्यामध्ये आणि धोक्याला सामोरा गेला की नाही असेप आहे, कारण एस्टॅनवरती चेंडू धडकला नाही. नशीबकडून थोडीशी मिस्टेक घडली. 2 धावा पहिल्या चेंडूवरती पूर्ण केल्या गेल्या आणि आता मात्र समीकरण पाहू शकाल 5 चेंडू 18 धाब्यांची गरज. कमेंट्स येत आहेत. प्रेक्षक आपल्या सोबतीला मात्र अनेक संख्येने जोडलेले आहेत. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आणि मॅजिकल विजूसाठी कमेंट्स पण येत आहेत. म्हणजे किती आता मात्र त्याचे फॅन्स फॉलोअर्स आता मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत सोशल मीडियावरती. डेफिनेटली फॅन फॉलोवर्स आहेत आणि आज संकेत कडून अजूनही भरपूर साऱ्या अपेक्षा लावतायत. बऱ्याचशा टाळ्या वाजतायत या 2 धावांसाठी देखील नानकरच्या पाठीराख्यांकडून. आज बघा ना योगी सर, जिथे जागा मिळेल तिथे कॅमेरामॅनला नक्की आपण विनंती करूया की जशी वेळ मिळेल प्रेक्षक एकदा कव्हर करायचे तुम्ही. आणि मी तर म्हणतो की समीर आतापर्यंत आपण 10 स्पर्धा कव्हर केल्या, ही 11वी स्पर्धा आहे. जरूर आपण त्याचा उल्लेख करू. परंतु हा चेंडू प्रथमतः पाहूया. चांगला फटका पाहायला मिळतो. एक्स्ट्रा कव्हरला चेंडू चालला वेगानं. राम चौधरी मात्र तिकडे पोहोचतायत. 10 स्पर्धांपैकी ही अशी एकमेव स्पर्धा पाहिली या सीझनमध्ये या स्पर्धेमध्ये आपल्याला सर्वाधिक प्रेक्षकाची संख्या पाहायला मिळाली. क्या बात आहे. मग स्पर्धा आवडली असेल तर एकदा होऊन जाऊ द्या टाळ्यांचा गजर.
मेहर 11 बापगावसाठी. जबरदस्त हे दृश्य पहा, जिकडे तिकडे मानवी समुद्र जनसमुदाय, हा क्रिकेटवरती प्रेम आहे. हा मेहर 11 बापगाव संघावरती प्रेम आहे आणि हा बापगाव गावावरती प्रेम आहे. 4 चेंडू शिल्लक, 4 मध्ये 16 धाब्यांची गरज. या चेंडूवरती आता मात्र मोठा फटका तुम्हाला खेळावाच लागेल आणि तो मोठा फटका आलाय, जरूर हवेत केलाय. ओ राहुलला चेंडू सेव्ह केलाय. जबरदस्त फिल्डिंगचा नजराणा. आज जानकी बाजी लागवत असताना हे दोन्ही सर्व खेळाडू. परंतु दुसरा एंडला समीर फलंदाज मोरेश्वर रनआउट, परंतु 1 शॉट म्हणजे एकही धाव नाहीये या चेंडूवरती. अगोदरच आपण पाहतो की या ठिकाणी कर्जबाजारी आहोत आणि अशा प्रमाणे जर तुम्ही खेळ साकारला तर मात्र या स्पर्धेच्या अंतिम फायनल पासून तुम्ही वंचित राहू शकाल. आणि आता मात्र 3 मध्ये समीर 3 ठोकावे लागतील. डेफिनेटली तेव्हा तुम्ही फायनल जिंकाल. आणि हा कारनामा संकेत दळवी करणार का? 2 दळवी ब्रदर्स ऑन द ग्राउंड नाव. मयूर आता मैदानामध्ये एंटर झाल्या. 3 मध्ये करायच्यात त्या 16 धावा. यस, न्यू बॅटरर मिस्टर मयूर दळवी. 2 ब्रदर्स ऑन फील्ड पाहायला मिळत आहेत. परंतु आज संकेत इतिहास आपल्या नावावरती नोंदवणार का? एखादा विक्रम आपल्या नावावरती या ठिकाणी रचणार का? की विजूला आता मात्र या ठिकाणी सातत्याने आसमान तो दाखवणार. विजू मार्गस्थ झाला परफेक्टली. यॉर्कर, वाईड यॉर्कर्स, डॉट बॉल. आणि आय थिंक फलंदाज संकेत पाटील इज गॉन. आणि आता सेलिब्रेशन करायला समीर सुरुवात झाली. ढोल ताशे आता लागले असतील चौदरपाड्याच्या नाक्यावरती, कारण आता शेवटचे 2 बॉल शिल्लक आहे. 16 धावांची गरज आहे. आता म्हणावं तरी काय म्हणावं चौदरपाडा संघाला, की जिथे ते फायनल खेळतात तिथे ते चषक उचलतात. खरोखरच यावर्षी या चौधरपाडाकरांची मेहनत, आज योगी सर या मेहनतीनं आज त्यांना या मेहनतीमुळे ही त्यांना किंमत मिळालेली आहे. आणि खरोखरच एक मोस्ट व्हॅल्युएबल टीम म्हणून या विभागातून आता ती हळूहळू उदयास येत चाललेली आहे. जशी वाकलन संघाने एक नावाची दबदबा निर्माण केली, जसा घोरसे संघ नावाचा दबदबा पाहिला. आणि आता मात्र या चालू सीझनचा आपण विचार केला तर ओम साई आपल्या लोणार क्रिकेट असोसिएशनमध्ये जय हनुमान चौधरपाडा संघाचा दबदबा आपल्याला पाहायला मिळतोय. 2 चेंडू शिल्लक. अजून एक चांगला चेंडू आपण पाहतोय. या स्विंग आणि मिस. फायनल पासून फक्त 1 पाऊल दूर. आणि आता मात्र पाहू शकाल या ठिकाणी जो विजयाचा सुगंध आहे तो या स्पर्धेतून आता थेट चौधरपाडा गावामध्ये पोहोचला असावा, त्यात काही शंका नाहीये. शेवटचा बॉल लिगल चेंडू बोर्डांच्या पलीकडे आणि चॅम्पियन चॅम्पियन ऑफ चॅम्पियन. थँक्यू सो मच डीजे अजय. अभिनंदन टीम. जय हनुमान चौधरपाडा. जबरदस्त खेळ या स्पर्धेमध्ये तुमच्या वतीने पाहायला मिळाला. आणि तेवढंच या ठिकाणी मी कौतुक करेन आई गौतमी स्पोर्ट नांदकर संघाचं, कारण त्यांनी सुद्धा मात्र चांगला खेळ स्पर्धेमध्ये साकारलाय. आणि जाऊया आपण लगेचच ज्या मान्यवर आहेत त्या मान्यवराचं स्वागत आपण या ठिकाणी संपन्न करत आहोत. मी बारामजी मेहर यांना आता विनंती करतोय की आपण आता स्पर्धेकडे फोकस द्या, कारण आपण सर्व पाहुण्यांना आपण या ठिकाणी सन्मानित करीत आहोत. या विभागावरती ज्यांचं अतूट प्रेम आहे, मग मित्रांनो कार्य कोणतं असू द्या,
क्रीडा क्षेत्रातील असू द्या, शैक्षणिक असू द्या, किंवा कोणताही कार्य असू द्या, त्या कार्यक्रमामध्ये प्रथम व्यक्ती पोहोचणारी कोणती असेल तर ती आदरणीय आमचे लाडके दयानंद दादा चोरगे साहेबांचे सुपुत्र वीरेंद्र दादा चोरगे आज ते आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत आणि त्यांचा हा यथोचित मान सन्मान इथे मी संपन्न करण्याची विनंती मेहर 11 बापगाव संघाला मी या ठिकाणी विनंती करतोय. आणि हा मान स्वीकारावा अशी मी विनंती करतोय वीरेंद्रदा चोरगे साहेबांना. नेहमीच प्रत्येक क्षेत्रामध्ये तत्पर राहणार ही व्यक्ती आणि जरूर आपण वीरेंद्रदा चोरगे साहेबांना या ठिकाणी त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊया. आणि मी बाळरामजी मेहरांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण वीरेंद्रदा चोरगे यांना या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करावं. उबदार माझी शाल पुष्पगुच्छ आणि प्रेमाचं प्रतीक अर्थात महाराजांची प्रतिमा असणारा हा मोमेंटो त्यांना आपण देत आहोत. एकदा टाळ्या सुद्धा पितळतो वीरेंद्रदा चोरगे साहेबांसाठी. युवा नेता कसा असावा तर वीरेंद्रदा चोरगे सारखा असावा. सर्वांना पुढे घेऊन चालणारा, मग समाज कोणता आहे त्याची आम्हाला पर्वा नाहीये. सर्व धर्म समभाव हा मनामध्ये संदेश घेऊन नेहमीच ते पुढे जात असतात आणि त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करतोय. धन्यवाद वीरेंद्रदा चोरगे, आपण इथे आलात. या स्पर्धेची आपण शोभा वाढवली त्याबद्दल तुमचे मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. पुढील सन्मान मुठवल ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच त्याचप्रमाणे DY फाउंडेशनचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष आदरणीय योगेशजी पाटील आज आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत आणि त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करतो. आणि मला बोलावंसं असं वाटतं की नवीन वर्षाची भेट मुठवलकरांची आपल्याला पाहायला मिळणार आहे. ही त्रिमूर्ती अर्थात उत्तम शेठ पाटील, योगेशजी पाटील आणि रणजित पाटील यांचा बिग शो येणार आहे. स्वर्गीय मकरंद स्मृती चषक आणि तो चषक याच क्रीडांगणावरती होईल आणि त्यांचे चांगले आयोजक आणि नेहमी DY फाउंडेशनसाठी दिवस रात्र कार्य करणारे आमचे योगेशजी पाटील यांचा हा सन्मान इथे मात्र आपण संपन्न करावा. कार्यकर्ता कसा असावा तर योगेश पाटील सारखा असावा.